तर काल आपण काळाचे प्रकार शिकलो, बरोबर आहे? येऊ का सर? अहो या 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 तुम्हाला येऊ नका म्हणाय माही काय ताकद आहे का? मला काय गावात राहायचं नाही का? आता सरपंचाचे चिरंजीव तुम्ही केव्हाही येऊ शकता, केव्हाही जाऊ शकता. आपल्या बापाची शाळा आहे, नाही का नाही? वानेर तोंड्या, चक्क अर्धा तास लेट आला. तू कसं काय लेट आला? सर काय बोल नका, मी लय दुखाते आज. दुखाते काय झालं? तू दुखात असायला सर माझे आजोबा गेले. जाऊ देऊन गेले तर मग येतील ना वापस. त्याच्यात काय एवढं लगे? गावाला गेलेला माणूस वापस येत असते. अहो सर गेले म्हणजे मेले मेले. मेले? अरे 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 आजोबाला भावपूर्ण श्रद्धांजली रे. लय वाईट झालं. कसं काय मेले रे? सर जितेच मेले सर. हां काल सर ते रविवार होता, काल मटण खाऊ नका मरणाचं मटण खाल्लं सर. रस्ता पिला सर. जे हगवण लागली सर रातभर हगू मेले सर. अरे 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 काय तू ही भाषण, काय तू ही तालन. काय गण्या, आजोबा मेले मग काय करायचं सांग बरं? सर सुट्टी पाहिजे सर. सुट्टी भेटणार नाही. आत्तापर्यंत तू आज 16 वेळेस तुझे आजोबा मारले. सुट्टी बिलकुल भेटणार नाही. खोटं बोलतो माकडा. आणि हागवण लागले काय आहे? संडास लागले म्हणायचं ना. सर संडास म्हणलं तरी तेच प्रोसेस आहे आणि हगवण म्हणलं तरी तेच प्रोसेस आहे. काय बदल होते का त्याच्यात? फक्त स्टँडर्ड भाषा आहे. ते आपल्या स्टँडर्ड भाषा येत नाही सर. चाल सुट्टी किती काय भेटणार नाही. कालचा सांगितलेला अभ्यास केला का? सर आमच्यावर एवढा दुःखाचा पहाड कोसळला तुम्हाला अभ्यासाचं पडलं सर. इथं माझे आजोबा मेले, तुम्ही सुट्टी द्यायचं सोडून अभ्यास काय करायचे? मग सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. हे अर्ज तुमच्या टेबलावर ठेवला, मुकाट्याने त्याच्यावर सही करा आणि मग सुट्टी द्या. दादागिरी करायला का? एका रट्यात मुस्काट फोडी. चल बस तुझ्या जागेवर जाऊन. सर मी बसत नाही, मी शाळेतून पळून जाईल बरं सर. तू पळून गेला की तुला 4-5 जणांना पाठवतो, तुला उचलतांगडी करून आणायला होतो. दरवेळेस नवा बहाना. आज काय तर आजोबा माडीहून पडून मेले, आज काय तर झाडावून पडून मेले, आज काय तो उकळलेले कुटके खाऊन मेले, आज काय ते शेंगुळे खाऊन मेले. नुसते कारणं सांगत राहतात. अहो सर मग थांबा लागतं सर आजोबाजवळ. काय थांबायचं काम नाही. आहेत ते बाबा. आत येऊ का गुरुजी? अहो या 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 सरपंच साहेब या. काय का नाही, तू सुट्टी घेऊन ये म्हणून सांगितलं होतं, इथंच काय गप्पा हाणा लागलास तू? अहो बाबा ती गुरुजी सुट्टी देण्यात नाही. गुरुजी काहून सुट्टी देणार तुम्ही? अहो सरपंच साहेब सुट्टी कशाला पाहिजे मला सांगा बरं? अहो माझे बाबा म्हणजे गण्याचे आजोबा बिमार येत, परसाकड लागली त्याले. परसाकड लागल्यामुळे ते दवाखान्यात भरती येतं. त्या दवाखान्यात आता कोणी नाही, मामाला कामं येतं, मामाला गाव सांभाळ लागते. आज ग्रामपंचायतची ग्रामसभा आहे, आज महारिकाम पण होत नाही, म्हणून गण्याला म्हणलं तू जाऊन दवाखान्यात थांब बाबाजवळ. अहो तुमचं पोरगं काय म्हणते माहिती आहे का? काय म्हणते? सुट्टी द्या म्हणत असेल ना? अहो सुट्टी द्या म्हणते, पण कशासाठी द्या म्हणते विचारा ना त्याले. कशासाठी मी त्यानं सांगितलं असं ना की बाबा आजोबा बिमार येतं, मला त्याच्याजवळ थांबायचं. अहो त्याच्यासाठी नाही, ते म्हणे माहे आजोबा मेले. अरे माकड तोंड्या, आजोबाला काऊन माराय बसला? तेवढंच एक जुनं खोड आहे ना. जुने झाडं, जुने म्हातारे माणसं आजकाल राहिले नाही. ती शेवटची पिढी. याच्यानंतर तुम्हाला त्या शेवटच्या तशा मायाळू प्रेमळ पिढीचं दर्शन होणार नाही. आलं का लक्षात मूर्खा? सरपंच साहेब जरा पोरावर ध्यान ठेव जा. इतक्यानं त्यानं तुमचा बाप किती खेप मारला माहिती आहे का? 16 खेप तुमचा बाप मारला. जरासं काय झालं की आजोबा झाडावून पडून मेले. आजोबा पाय घसरून पडून मेले. इतक्यानं 16 खेप ते आजोबा मारले त्यानं. उठलं की आजोबा मेले ते आजोबा मेले म्हणते, सुट्टी घेऊन पळून जाते. खरं का नाही? गाडवा याच्यासाठी शाळा टाकला का तुले? मग अहो बाबा पण काय पण बिन नाही. ते सांभाळ तुम्ही बाबाले. जा तुम्ही दवाखान्यात. तू मर इकडे शाळेतच. भिकार चोट कुठले.